वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर मी आलेली आहे सोलापूर स्टेशनला आणि सोलापूरमध्ये खूप थंडी आहे। माझी मैत्रीणसोबत आलेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की पूर्णतः निराधारांचा आनंद आश्रम आपण तयार करत आहोत सोलापूरमध्ये आणि त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आम्ही आलेलो आहोत। तर कार्यक्रमाची अपडेट्स मी तुम्हाला देईलच, पण आता माझ्या मैत्रिणीने बघा मस्तपैकी चहा आणलेला आहे आणि घरातून काहीतरी करून आणलेलं आहे तिने, तर ती देणार आहे आता मला खायला। आणि ही माझी मैत्रीण बसलेली आहे समोर, तर माझी मैत्रीण आहे सोबत। आम्ही इथे वेटिंग रूममध्ये वेट करत आहोत। तर वेटिंग रूममध्ये वेट करत आहोत। सोलापूरची जी टीम आहे ती ऑन द वे आहे, ते येत आहेत आम्हाला इथे घ्यायला आणि आता आम्ही इथून आपल्या आश्रमाकडे जाणार आहोत आणि जे पण काही अपडेट्स आहेत ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करील। तर या सगळेजण चहा प्यायला, आणि तिने काही घरातून हे करून आणलं आहे, काय त्याला म्हणतात, मसाला रोटी ही तिने सोबत करून आणलेली आहे। तर ती मी आता चहासोबत घेईल, म्हणजे नाश्ता करेल, खाईल मी। अशा पद्धतीची मसाला रोटी आहे आणि खूप स्वादिष्ट आहे। मी रात्री पण खाल्ली आहे, खूप छान बनवली आहे तिने, तर खूप चविष्ट आहे आणि पौष्टिक आहे। तर आता सोलापूरची टीम येईल आम्हाला घ्यायला, मग आम्ही जाऊ आश्रमावर आणि तुम्हाला सगळ्यांना मी घेऊन जाईल। अपडेट्स काय असतील ते तुमच्याबरोबर मी शेअर नक्कीच करील। तर पूर्णतः निराधारांचा आनंद आश्रम, आपला जो संकल्प होता तो पूर्ण झालेला आहे। संकल्पपूर्तीकडे आपण तुमच्या सगळ्यांच्या विश्वास आणि प्रेमामुळे मी वाटचाल करू शकते। पुढचे काय अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला देईल। सोलापूरमध्ये खूप थंडी आहे, तुम्ही सुद्धा थंडीमध्ये जेव्हा तुम्ही बाहेर जाल त्यावेळेला काळजी घ्या। माझ्या मैत्रिणीनं माझी खूप छान काळजी घेतली आहे, हे असे गरम स्वेटर्स वगैरे तिने घेतले आहेत, ती खूप छानपैकी काळजी घेते माझी, त्याच्यामुळे तिला थँक्स। परंतु दोस्तीमध्ये मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू, राईट। तर असेच मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची पण काळजी घ्या। आणि आजचा दिवस सुरू झालेला आहे सोलापूर स्टेशनमधून। पुढच्या काय अपडेट्स आहेत तुमच्याबरोबर शेअर करील। तर आपल्या कार्यक्रमाचं नियोजन, आपल्या आश्रमाच्या उद्घाटनाचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा साथ होता आहे आणि असाच राहू द्या।